भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. ऐसी जोडी करा रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास. नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शीनतेची फळ. उपस्थित संत सज्जन मायबाप, परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर आकारण करुणावरून आले. आनंद कंद भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या कृपा प्रसादाने, भगवान मारुतरायांच्या कृपाशीर्वादाने जगत उद्धारा करता अवतरित झालेल्या समग्र साधू संत मायबापांच्या मार्गदर्शनाने श्री हनुमान क्रीडा मंडळ सर्वेश्वर नगर या परिसरातील सर्व वारकरी मंडळी, भाविक मंडळी, वैष्णव मंडळी, साधक मंडळी, परमार्थातील जिज्ञासू भक्त मंडळींच्या अंतकरणातील भक्तिभावातून या परिसरामध्ये वास करत असणारे विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी, त्या सर्व विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींच्या सहकार्यानं या परिसरातील सर्व संस्कारी तरुण वर्ग, त्या सर्व संस्कारी तरुण वर्गाच्या सहकार्यानं परमार्थावर निष्ठांत निष्ठा असणारे सर्व परमार्थातील ज्येष्ठ श्रेष्ठ कलाकार मंडळी, गायक, वादक, प्रवचनकार, कीर्तनकार आणि जमलेले आपण सर्व आत्मीय श्रोते सज्जन मायबाप, आपणा सर्वांच्या अमूल्य अशा उपस्थितीमध्ये मोठ्या हर्षयुक्त अंतकरणाने संपन्न होत असणारा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 41 आणि या 41व्या वर्षामधील आजची असणारी तिसऱ्या सत्रातली कीर्तनरूपी सेवा सद्गुरू प्रसादाने मला प्राप्त झाली. मी माझं परमभाग्य समजतो. या सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, ज्यांच्या वाणीतील प्रत्येक शब्दाला पंचमवेद मानलं जातं, असे सुखसागर सिंधू जगद्गुरु तुकोबराय, अशा तुकोबरायांचा हा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. या अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराज मानव योनीमध्ये जे जीवन यापन करतात, ज्याला मनुष्य योनी प्राप्त झालेली आहे, आणि त्या मनुष्य योनीमध्ये जे आपल्या जीवनाची वाटचाल करत आहेत, अशा मनुष्य योनीने अलंकृत असलेल्या मानवदेहधारी जीवात्म्याला आपल्या जीवनामध्ये परलोक प्रवासाकरता अत्यंत उपयुक्त असणारं जे धन आहे, ते धन मिळवण्याकरता प्रवृत्त करतात. विठ्ठल विठ्ठल अत्यंत दुर्लभ पण अनंत संभावनांनी युक्त असणारा मानव देह, ज्यामध्ये असीम संभावना दडलेल्या आहेत, अशा अनंत संभावनांनी युक्त असणाऱ्या मानव योनीमध्ये जो जीवात्मा जगतोय, त्या प्रत्येक मानव देहधारी जीवात्म्याला तुकोबराय एक संदेश देतात, एक उपदेश करतात की या मानव देहामध्ये जर जीवन यापन करत असाल तर या मानव योनीतून आपला परलोक प्रवास सुखाचा करण्याकरता ज्या धनाची अत्यंतिक आवश्यकता आहे, असं धन तुम्ही मिळवा. आणि ते धन मिळवण्याकरता तुकोबराय प्रेरणा देतात, ऊर्जा देतात, प्रोत्साहन देतात, उत्तेजित करतात. म्हणून प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून तुकोबरायांनी मानव देहधारी जीवात्म्याला स्वतःच्या जीवनाला परलोक प्रवासाकरता लागणाऱ्या अत्यंत महत्त्वपूर्ण धनाला प्राप्त करून घेण्याकरता आपल्याला मार्गदर्शन तुकोबरायांनी या अभंगाच्या माध्यमातून केलेलं आहे. या मुंबई परिसरामध्ये अत्यंत धावपळीच्या युगामध्ये वावरणारे आपण सर्व मंडळी आहोत, आणि अशा या मायावी नगरीमध्ये, मुंबई परिसरामध्ये, एक छोट्याशा या परिसरामध्ये श्री हनुमान क्रीडा मंडळ या मंडळाच्या माध्यमातून आणि या परिसरातील सर्व रहिवाशांच्या माध्यमातून, परमार्थिकांच्या माध्यमातून चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रवाही परंपरेचा योग आहे. तसा जर विचार करायचं म्हटलं तर आम्हाला या सगळ्या
धावत्या युगामध्ये, धावत्या जीवन प्रवाहामध्ये हे अध्यात्माचं वातावरण या मुंबई नगरीमध्ये प्राप्त होतंय. आपण भाग्यशाली आहात. या एवढ्याशा छोट्याशा ठिकाणी का असेना, पण अखंड हरिनाम सप्ताहाच्या रूपानं परमार्थाचं वातावरण, अध्यात्माचं वातावरण इथल्या सर्व रहिवाशांनाही उपलब्ध होत आहे. आणि या आध्यात्मिक वातावरणामध्ये आपल्या आयुष्यातील काही क्षण समर्पित करण्याचा सुयोग प्राप्त होत आहे. आपण सर्व मंडळी भाग्यशाली आहात. कारण असं म्हटलं जातं, माणसाच्या जवळ पैसा खूप असेल ना, आपल्या जवळ पैसा खूप आहे, पैसा जवळ असेल तर एखादं पद विकत घेता येतं. जवळ पैसा आहे, पद विकत घेता येईल. जवळ पैसा आहे, प्रतिष्ठा विकत घेता येईल. पैसा जवळ असेल, पद मिळेल, प्रतिष्ठा मिळेल, मान मिळेल, सन्मान मिळेल, सत्ता मिळेल, ऐश्वर्य मिळेल, लौकिक होईल. जवळ पैसा असेल, महागडं घर बनवता येतं. जवळ पैसा असला, महागडी गाडी घेता येते. जवळ पैसा असला, महागडी कपडे घेता येतात. जवळ पैसा असला, महागडी आभूषणं घेता येतात. जवळ पैसा असला, घरातील समग्र प्रकारच्या सुखसुविधेची साधनं एकत्रित करता येतात. फक्त जवळ काय लागतं? पैसा जवळ असेल तर पद मिळेल, प्रतिष्ठा मिळेल, मान मिळेल, सन्मान मिळेल, ऐश्वर्य मिळेल, लौकिक होईल, आभूषणं मिळतील, घरातील सुखसुविधेची साधनं उपलब्ध करता येतील. हे सगळं पैशानं मिळवता येतं. पण जवळ पैसा आहे म्हणून परमार्थाचं वातावरण विकत घेता येतं असं कुठं ऐकायला मिळत नाही. पैशानं परमार्थाचे क्षण, पैशानं अध्यात्माचं वातावरण विकत घेता येत नाही. आणि जर पैशानं परमार्थाचे क्षण, अध्यात्माचं वातावरण विकत घेता आलं असतं तर सर्व पैसेवाल्यांनी ते क्षण अगोदरच विकत घेऊन ठेवले असते, आपल्यासारख्यांना मिळाले नसते. याचा अर्थ पैशानं अध्यात्माचं वातावरण मिळत नाही. पैशानं या जगातल्या बऱ्याचशा गोष्टी प्राप्त करून घेता येतात, पण पैशानं परमार्थाचं वातावरण मिळत नाही. परमार्थाचं, अध्यात्माचं वातावरण मिळण्याकरता जवळ पुण्य असावं लागतं. सुतदारा और लक्ष्मी पापी को भी होय, संत समागम हरिकथा तुलसी दुर्लभ होय. संत समागम हरिकथा अत्यंत दुर्लभ क्षण. पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. पुण्याच्या, अगणित पुण्याचा उदय व्हावा लागतो. पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा. त्यावेळेला संतांशी सन्मुख होता येतं, त्यावेळेला संत विचारांशी सन्मुख होता येतं, त्यावेळेला आध्यात्मिक वातावरणाशी सन्मुख होता येतं. अन्यथा हे क्षण असेच मिळत नाहीत. म्हणून आपण भाग्यशाली आहात की आपल्याला हे परमार्थाचं वातावरण मिळत आहे, हे अध्यात्माचं वातावरण मिळत आहे. अखंड हरिनाम सप्ताहाच्या प्रवाही परंपरेच्या माध्यमातून आपण एकत्रित बसलेलो आहोत. मी असा एक छोटासा प्रश्न विचारतो. अखंड हरिनाम सप्ताहांच्या दिव्य परंपरेची व्यासपीठं सर्वत्र पाहायला मिळतात, अनेको ठिकाणी सत्य होता तो. मी असं विचारतो, अखंड हरिनाम सप्ताहानं आपल्याला काय दिलं, काय मिळतो? निवांत सांगा, मला गडबड नाही. अखंड हरिनाम सप्ताहाच्या परंपरेनं तुम्हाला काय प्राप्त होतं, काय मिळतो? या सप्ताहांच्या परंपरेनं आपल्याला काय मिळतं? सप्ताहांच्या परंपरेच्या सादरीकरणाचा हेतू काय, उद्देश काय, ध्येय काय? एका वाक्यात जर सांगायचं म्हटलं तर मानवी जीवनामध्ये जीवाला श्रेय मार्गाने मार्गस्थ करून देण्याकरता साधुसंत महात्म्यांनी पुरुषार्थपूर्वक केलेला अलौकिक प्रयास म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह. मानवी जीवनामध्ये जीवाला श्रेय मार्गाने मार्गस्थ करून देण्याकरता साधुसंत महात्म्यांनी पुरुषार्थपूर्वक केलेला प्रयास म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह. या मनुष्य योनीत जगणाऱ्यानं कोणत्या मार्गानं जगावं याचं ज्ञान ज्या मार्गानं प्राप्त होतं त्या मार्गाची निर्मिती साधुसंतांनी पुरुषार्थपूर्वक केली, त्यालाच सप्ताहांची प्रवाही व्यासपीठ म्हणतात.
महाराज पहा, आपल्या जवळ गाडी असेल, जर गाडी बिघडली ना, आपल्या जवळ एक गाडी आहे, ती जर गाडी बिघडली तर गाडी बिघडल्यानंतर त्या गाडीला दुरुस्त करण्यासाठी कुठं जावं लागतो? कुठं जावं लागतं? मोटर मेकॅनिकलकडे जावं लागतं. मोटर मेकॅनिकलकडे गेलो तर गाडी दुरुस्त केली जाते. या उलट घरातील इलेक्ट्रिक उपकरण बिघडलं तर गॅरेजवाल्याकडे जाऊन चालेल? मोटर मेकॅनिकलकडे जाऊन चालेल? नाही चालत. त्याच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे, इलेक्ट्रिशियनकडे जावं लागतं. म्हणजे गाडी बिघडली तर इलेक्ट्रिशियनकडे जाऊन चालत नाही, मोटर मेकॅनिकलकडे जावं लागतं. घरातील इलेक्ट्रिक उपकरण बिघडली तर मोटर मेकॅनिकलकडे जाऊन चालत नाही, त्यावेळेला इलेक्ट्रिशियनकडे जावं लागतं. आपले कपडे बिघडले तर त्याच्यासाठी मोटर मेकॅनिकलकडेही जाऊन चालत नाही, इलेक्ट्रिशियनकडेही जाऊन चालत नाही, त्याच्यासाठी एक वेगळी व्यवस्था आहे, त्याच्यासाठी टेलरकडे जावं लागतं. म्हणजे गाडी बिघडलेली दुरुस्त मोटर मेकॅनिकल करतो, घरातील इलेक्ट्रिक उपकरण बिघडलं तर ते इलेक्ट्रिशियन दुरुस्त करतो, परिधान केलेली कपडी नादुरुस्त झाली बिघडली तर त्याला टेलर दुरुस्त करतो. तसं आपले विचार बिघडले, आपले विचार बिघडले, आपली कृती बिघडली, आपली भावना बिघडली, कुठं जावं लागतं? मोटर मेकॅनिकलकडे, इलेक्ट्रिशियनकडे, कुणाकडे जाऊन चालत नाही. जर विचार बिघडलेले असतील, कृती बिघडलेली असेल, भावना बिघडलेली असेल तर त्याच्यासाठी अखंड हरिनाम सप्ताहांच्या प्रवाही परंपरेच्या श्रंखलेत यावं. जिथं आल्यानंतर विचार दुरुस्त केले जातात, जिथं आल्यानंतर कृती पवित्र केली जाते, जिथं आल्यानंतर आपली भावना सात्विक केली जाते. साधला पर्व काळ, 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 साधला पर्व काळ. साधला हा पर्व काळ, साधला हा पर्व काळ, गेला अंतरीचा मळ, गेला अंतरीचा मळ. साधला पर्व काळ, गेला अंतरीचा मळ, गेला अंतरीचा मळ, गेला अंतरीचा मळ. साधला पर्व काळ, साधला पर्व काळ, साधला पर्व काळ, साधला पर्व काळ. साधला पर्व काळ, साधला पर्व काळ, साधला पर्व काळ, साधला पर्व साधला हा पर्व काळ, गेला अंतरीचा मळ. ज्यानं अध्यात्माचा पर्व काळ साधला किंवा ज्याच्या आयुष्यात पूर्व पुण्याईनं अध्यात्माचा पर्व काळ आला, त्याच्या विचारातला, कृतीतला, भावनेतला मळ जातो, विचार शुद्ध होतात, कृती पवित्र होते, भावना सात्विक होते आणि त्या योगानं जीवन नाविन्यपूर्ण शैलीला प्राप्त होत असतं. म्हणून नाविन्यपूर्ण जीवनशैली ही तीनच स्तंभावर अवलंबून आहे: विचार, कृती, भावना. जीवनातील विचार बदलले, कृती बदलली, भावना बदलली, जीवन बदलतं. नाही तर तुम्ही कितीही महागडी कपडे घाला, नाही तर कितीही महागड्या घरात राहा, पण विचार भुरसटलेले असतील, विचार अपवित्र असतील, विचार निकृष्ट असतील, विचार विध्वंसक असतील तर जीवन कधी नवीन होत नाही. विचार सात्विक व्हावे लागतात, विचार सकारात्मक व्हावे लागतात, कृती पवित्र व्हावी लागते आणि आपली भावना
ही भक्तिमय व्हावी लागते, त्यावेळेला कुठंतरी जीवनामध्ये एक परिष्कृतता यायला लागते, जीवन रूपांतरित होतं. आणि अशा रूपांतरित जीवनशैलीच्या निर्मितीकरता साधू संतांनी या सप्ताहांची श्रृंखला सुरू केलेली आहे. आणि अशा या सप्ताहांच्या श्रृंखलेमध्ये बसण्याचा योग मिळणं हे पूर्व पुण्याईची संकेत आहे. आणि म्हणून आपण सगळी मंडळी या मुंबई नगरीमध्ये जरी राहत असाल तरी भाग्यशाली आहात की आपल्याला हे वातावरण प्राप्त होते. या वातावरणामध्ये आल्यानंतर आपल्याला संत विचार प्राप्त होतात आणि तेच संत विचार अभंगांच्या रूपानं, ओवींच्या रूपानं, ग्रंथांच्या रूपानं आपल्यापर्यंत येऊन पोहोचले जातात. आता काळ बदललेला आहे. उभं राहून संतांचे विचार प्रस्तुत करण्याच्या ऐवजी बरंच काही प्रस्तुत केलं जातं. हा हल्लीच्या काळामध्ये झालेला हा परंपरेमध्ये बिघड आहे. विठ्ठल विठ्ठल असा हा संत विचारधारा संपन्नतेनं ग्रहण करण्याचा काळ आहे. आणि म्हणून अशा या भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न होत असणारा हा सप्ताह, यातील हा 3रा दिवस असून या 3ऱ्या सत्रातल्या कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग तुकोबऱ्यांचा आहे. या अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराज मानव जीवनामध्ये जगत असणाऱ्या जीवाला आपला परलोक प्रवास सुधारावा किंवा परलोक प्रवास सुखकारक व्हावा याकरता जे धन मिळवणं गरजेचं आहे ते धन मिळवण्याकरता प्रेरणा देतात, मार्गदर्शन करतात. या मनुष्य योनीमध्ये जर जगत असाल तर असं धन मिळवा जे धन परलोक प्रवासासाठी कामाला येतं. मनुष्य योनीमध्ये जगणारा जीव धन रोजच कमवत असतो. आपण गावं सोडून मुंबईसारख्या शहरात आलो. कशाला आलो? गावं सोडली, चांगलं वातावरण सोडलं, निसर्गरम्य परिसर सोडला, शुद्ध हवा सोडली, शुद्ध पाणी सोडलं आणि या मुंबईसारख्या धावत्या जीवन प्रवाहामध्ये आलो. कशासाठी? धन तर कमवण्यासाठी आलोय ना, धन मिळवण्यासाठी आलोय. मनुष्य योनीमध्ये जगणारा माणूस धन कमवत नाही असं नाही, सगळेच धन कमवतात. नवे आपण धन कमवण्याकरताच रात्रंदिवस पळत आहे. विठ्ठल विठ्ठल रात्रंदिवस तळमळणारे आपण सर्व धन मिळवण्यासाठी तर तळमळतोय. व्यावसायिक असू द्या, नोकरदार असू द्या, उद्योजक असू द्या, कोणताही गटातला व्यक्ती घ्या किंवा कोणत्याही अधिकाराचा व्यक्ती जरी घेतला तरी तो धन मिळवण्यासाठीच धावतो. व्यावसायिक असो, शेतकरी असो, नोकरदार असो, डॉक्टर असो, वकील असो, इंजिनियर असो, आमच्यासारखा कीर्तनकार असो, सगळेच धन मिळवण्यासाठी पळतात. कोण गप्प बसलेला आहे? रात्रंदिवस प्रत्येकाची धाव धन मिळवण्यासाठीच आहे. धन मिळवण्यासाठी 12 तास काम करतोय, 8 तास काम करतोय, दिवसभर काम करतोय, नाईट शिफ्ट करतोय, एवढा तास करतोय धन मिळवण्यासाठीच. पण एक सांगू, आपण जे धन मिळवतोय ना किंवा आपण जे धन मिळवण्याच्यासाठी धावतोय त्या धनाचा आणि परलोक प्रवासासाठी लागणाऱ्या धनाचा काडी मात्र संबंध येत नाही. विठ्ठल आपण जे धन कमवण्यासाठी धावतोय त्या धनाचा आणि तुकोबरायांना अभिप्रेत असणाऱ्या परलोक प्रवासासाठी उपयुक्त जे धन आहे त्या धनाचा काडी मात्र संबंध नाही. आपण जे धन मिळवण्याच्या नादात मस्त झालेलो आहे, धावत आहे, ते धन मिळवलं तरी सुद्धा ते धन परलोक प्रवासाच्या कामाला येत नाही. तुकोबरे सांगतात, तुम्ही जे धन मिळवताय ना ते धन परलोक प्रवासाच्या कामाला येत नाही. म्हणून सजग राहावं माणसानं. आपण जे धन मिळवतोय त्या धन मिळवण्याच्या नादात एवढे अस्वस्थ होऊ नये की केवळ तेच धन माझ्या आयुष्याचं सर्वश्रेष्ठ लक्ष असेल. कारण ते धन कितीही मिळवलं तरी परलोक प्रवासाच्या कामाला येत नाही. तुका म्हणे लोकीचा व्यवहार, तुका म्हणे लोकीचा व्यवहार,
तुका म्हणे इह लोकीचा व्यवहार 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 नका डोळे धुरे भरून राहू नका डोळे धुरे भरून राहू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नका डोळे धुरे भरून जय हो तुकोबराने जागृत केलं मानव मात्रांना, कारण इहलोकातलं हे व्यावहारिक धन कमवण्याच्या नादात आपण एवढे मस्त झालेलो आहे की आपल्याला असं वाटतं हे धन मिळवणं म्हणजे आपल्या आयुष्याचं सर्वश्रेष्ठ लक्ष्य आहे. पण तुकोबराय सांगतात, बाबा रे, या धन मिळवण्याच्या नादात, या प्रापंचिक व्यवहारात, या लौकिक व्यवहारात एवढा गुरफटू नकोस. कारण लौकिक व्यवहारात कितीही कमवलं तरी ते कमवलेलं परलोक प्रवासाच्या कामाला येत नाही. तुका म्हणे इह लोकीचा व्यवहार दुनिया में बहुत कमाया क्या हीरे क्या मोती दुनिया में बहुत कमाया क्या हीरे क्या मोती लेकिन क्या करूं यारो कफन में जेब नहीं होती. याचा अर्थ आपण या इहलोकीच्या व्यवहारातलं धन रोज कमवतोय, पण महाराज म्हणतात इहलोकात कमवलेलं धन तुम्हाला चांगल्या सुखसुविधा देऊ शकतं, सुखसुविधेची साधनं देऊ शकतं. पण परलोक प्रवासाकरता इहलोकात कितीही कमवलेलं धन असू द्या, ते तुम्हाला परलोक प्रवासाच्या कामाला येत नाही. आतापर्यंत इहलोकात कमवलेलं धन कुणाच्या परलोक प्रवासासाठी कामाला आलेलं नाहीये. याच्याही पलीकडे जाऊन सांगतो, इहलोकात कमवलेलं धन परलोक प्रवासाच्या कामाला तर येतच नाही, पण इहलोकात कमवलेलं धन इहलोकात सुद्धा आपल्याला अडचणीत टाकतं. इथं कमवलेलं धन इथंच आपल्याला अडचणी जीवनात निर्माण करते. पहा ना, आपण धन मिळवण्याच्या नादात एवढे व्यस्त झालोय आपण हल्ली. मी बोलतोय ते कळतंय ना हो तुम्हाला, का घरी जाऊ मी आता? कसं आहे, ते सासू जावयाच्या गोष्टी सांगण्याचं आपल्याला जुळत नाही. नाहीतर काय होतं, ते सोपं आहे सांगायला, काय अवघड नाही, त्याच्यासाठी फार अट्टास करावा लागत नाही. सासूच्या घरी जावाय गेला आणि जावयाच्या पाहुणचाराकरता सासूनं भोजनाची व्यवस्था केली, आणि भोजनाची व्यवस्था करत असताना सासूला वाटलं लाडका जावाई बापू आलेला आहे, त्याच्यासाठी बासुंदी बनवूया. आणि मग बासुंदी बनवण्यासाठी सासूबाईनं तयारी केली. आता गावाकडची घरं, चुली आणि ती धूर व्हायला लागला, लाकडं भिजलेली होती, आणि मग ती सासू बासुंदी बनवत असताना धुराच्या कचाट्यात सासूचा पडला बासुंदीत. काय बोला, एक सांगू, असं ऐकत जाऊ नका कीर्तनात कधी. हे ऐकून आपण आपल्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण वेळ फुकट घालवतो, फुकट. कारण सांगू, अध्यात्माची ही दिव्य परंपरा आहे. हल्ली महाराज शिकले सवरलेली लोक आहेत ना, कीर्तन परंपरेकडे पाहताना काय बघतात माहितीये? चांगली शिकलेली सवरलेली लोक म्हणतात, अरे कीर्तन म्हणजे काय असते? कीर्तन म्हणजे सासू जावयाच्या गोष्टी, कीर्तन म्हणजे विनोद, कीर्तन म्हणजे मजाक मस्ती, कीर्तन म्हणजे कोरड्या गोष्टी चावटे बोल, कीर्तन म्हणजे काय? देवाचे चरित्र ना आवडे सर्वता विनोदाची कथा गोड वाटे, अशी ही कीर्तनाची दर्जा करून ठेवला हल्ली.
आणि अशी शिकले सवरलेली लोक म्हणतात कीर्तन म्हणजे काय, 2 तास मनोरंजन जिथं होतं त्याला कीर्तन म्हणतात. असं जर या कीर्तन परंपरेकडं शिकल्या सवरलेल्यानी पाहण्याचा दृष्टिकोन जर आता झाला आणि तो जर आपल्यामुळं होत असेल तर आपण आपल्या या परंपरेचा अपमान करतोय महाराज. जेणे करोनी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या. महाराज कीर्तन श्रवण केलं ना, कीर्तन श्रवण केलं तर किमान 2 दिवस भगवंताची स्मृती अखंडित राहिली पाहिजे. किमान 2 दिवस तरी भगवंताच्या चिंतनात रमलो पाहिजे आपण. कारण ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, ब्रह्मीभूत काया होते. कीर्तन चांग होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन चांग होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन चांग होय अंग हरी रूप, कीर्तन चांग होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन चांग होय अंग हरी रूप, कीर्तन चांग होय अंग हरी रूप, कीर्तन चांग होय अंग हरी रूप. कीर्तन चांग ओय होया अंग हरिरूप. जिथं भगवतमय जीवन केलं जात असं ती कीर्तन परंपरा आहे. पण खरं सांगू हल्ली सगळीकडे प्रदूषण आहे. जसं पाण्यात प्रदूषण, दुधात प्रदूषण, खाद्यपदार्थात प्रदूषण, सगळ्या गोष्टीत जसं प्रदूषण आहे ना तसं कीर्तन परंपरेत सुद्धा हल्ली प्रदूषण झाले. काही व्हायला लागलं. देव जाणे हे कोण अडविलं बाबा, एवढं भयानक स्वरूप आला. आणि म्हणून याच्यासाठी श्रोत्यानं तयार असलं पाहिजे. वक्त्यापेक्षा श्रोता तयार असावा. जर श्रोत्याचा कान तयार असला ना तर वक्ता तयारीनं बोलतो. पण हल्ली श्रोत्याच्या कानाला काही आवडायला लागलेलं आहे, त्याच्यामुळं वक्ता काहीही बोलून जातो तरी श्रोत्यांना बरं वाटतं. जर श्रोता अधिकारी असेल, श्रोता तयार असेल, तसं जर पाहायचं म्हटलं तर वक्त्यानं श्रोत्यांची सेवा करायची असते. महाराज म्हणतात तैसा मी एक वाघ दुर्बळ. वक्ता हा वाचेचा दुर्बळ असतो. तैसा मी एक वाघ दुर्बळ, श्रोते परमेश्वरची केवळ, त्यांची सेवा वाचा बरळ करू पाहे. वाचेनं आपली सेवा करायची असते, पण सेवा करण्याची संधी तर द्या. संधी तर तुम्ही दिली पाहिजे. तर तुम्हाला काही आवडायला लागलं तर ती सेवा होत नाही, ते मनोरंजन होतं. आणि म्हणून जर श्रोता तयार झाला ना, श्रोता तयार झाला तर महाराज संत विचारधारा आपल्या अंतकरणात घटित व्हायला वेळ लागत नाही. मुद्दामून एक विषय आला म्हणून सांगतो. एका ठिकाणी भागवत कथेचं आयोजन होतं. श्रोता किती तयार असावं याबद्दल मला बोलायचं आहे. भागवत कथेचं आयोजन होतं एका ठिकाणी. त्या ठिकाणी एक फार मोठे विद्वान भागवत कथेकरता आमंत्रित केलेले होते. आणि भागवत कथेचा क्रम सुरू झाला. ग्रंथ पुढं मांडलेला आहे, पूजा झालेली आहे आणि भागवत कथेला महाराज बसले. व्यासपीठावर भागवत कथा बोलण्याकरता महाराज बसलेले आहेत. पण महाराज भागवत कथेमध्ये बोलत असताना महाराजांना काहीतरी खाऊन बोलायची सवय होती. खाऊन बोलायची सवय. मग आता खाण्यासाठी काय महाराजांच्या तिथं लवंग ठेवलेली नाही आहे किंवा गूळ ठेवलेला नाही आहे किंवा खडीसाखर ठेवलेली नाही आहे. तर महाराज आपल्याला जे खायला लागतं ते सोबत 4-5 पुढे घेऊन आलेले होते. आणि मग ते काय झालं, महाराजांनी एका व्हाईट कागदमध्ये काही मिश्रण केलेलं असतं ते महाराज घेऊन आले आणि ते व्हाईट कागद व्यासपीठावर बसून हातावर घासायला लागले. काय असते ते? व्हाईट कागदात असते बघा, ते घासतात. काय म्हणतात त्याला? मावा का? बरं. ते मावा घासायचं महाराज. आणि मावा घासून घासून महाराजांनी मावा खाल्ला. आणि खाल्ल्यानंतर महाराज चगळायला लागले आणि बोलायला लागले. चगळत बोलत असताना महाराजांच्या मुखातील थुंकीचे शिंतोडे ग्रंथावर पडायचे आणि ते श्रोत्याला आवडलं. श्रोता जाणकार असावा याच्यासाठी मी बोलतोय. श्रोता एवढा जाणकार होता, अभ्यास होता, ज्ञानी होता. श्रोत्याला सहन झालं नाही. तो म्हणाला, हा कसला महाराज?
तोंडातले घाणेरडे थुंकीचे शिंतोडे ग्रंथावर पडतात. अरे ग्रंथ म्हणजे साक्षात भगवान परमात्म्याचं वाङ्मयीन स्वरूप आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः असा हा ग्रंथ जो साक्षात भगवंताचं स्वरूप आहे आणि हा खुशाल तोंडातून थुंकीचे शिंतोडे ग्रंथावर टाकतोय. हा पाप नाही का करत? अपवित्र वातावरण होते, त्या श्रोत्याला आवडलं नाही म्हणून महाराजांची गाठ घ्यायला गेला. म्हणाला, महाराज तुम्हाला हे अभद्र वर्तन शोभत नाही. असं व्यासपीठावर बसताना असं कसंही वागता? तुम्हाला शोभतं का? हे जगाला प्रबोधन करताना तुम्ही काय हे वागता? तुमच्या मुखातले हे शिंतोडे पडतात ग्रंथावर, अपवित्र वातावरण होत नाही का? तुम्हाला पाप नाही लागत? तर महाराज पण जरा हुशार होता. महाराज म्हणाला, याचं उत्तर मी तुला उद्या देतो, ये उद्या कथेला. म्हणाला ठीक आहे. दुसऱ्या दिवशी कथेला आला. दुसऱ्या दिवशी कथेला आला. कथेचा क्रम सुरू झाला. पुन्हा महाराजांना हातावरती ती पुडी घासलीन खायला सुरुवात केली. पुन्हा शिंतोडे ग्रंथावर पडायला लागले. त्या पुढच्या श्रोत्याचं तोंड खराब झालेलं पाहिलं. वक्त्यानं उत्तर द्यायला सुरुवात केली. तो वक्ता म्हणाला, काल एका श्रोत्याने, या समोर बसलेल्या श्रोत्याने मला प्रश्न विचारलेला होता की महाराज तुम्ही बोलत असताना हे थुंकीचे शिंतोडे ग्रंथावर पडतात, पाप घडतंय, अपवित्र वातावरण होतंय. त्या श्रोत्याला मी प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छितो की माझ्या मुखातले बाहेर पडणारे हे थुंकीचे शिंतोडे सामान्य नाहीत. मी कथेला बसल्यानंतर माझ्या मुखात गंगा आणि यमुना वास करतात आणि हे थुंकीचे शिंतोडे म्हणजे गंगे आणि यमुनेचे शिंतोडे आहेत, ते ग्रंथाचा अभिषेक करत आहेत. श्रोताही आवाक झाला हो. श्रोत्यालाही पुढे बोलायला जागा नाही. पुराव्याशिवाय काय बोलावं? बाजूला निघाला श्रोता, पण त्याच्या पुढचा श्रोता हुशार होता. श्रोता घरी गेला. घरी गेल्यानंतर श्रोत्याने एवढ्या पुडीतनं काहीतरी बांधून आणलं आणि बांधून आणलेली पुडी त्या महाराजांच्या हातात दिली. महाराजांना म्हणाले, महाराज घ्या प्रसाद, एवढा भक्षण करा. महाराजांना मागचा पुढचा विचार न करता पुडी उघडली, प्रसाद हातावर घेतला आणि खाल्ला. खाल्ल्यानंतर महाराजांना तो प्रसाद बेचव लागला. त्याच्यामध्ये गोडी नव्हती. आता स्वाभाविक आहे, कुठलाही प्रसाद गोड असतो. महाराजांनी तो प्रसाद खाल्ला, तो बेचव होता, गोडी नव्हती. त्या महाराजांनी त्या श्रोत्याला विचारला, हा कुठल्या देवाचा प्रसाद आहे? याच्यामध्ये रस नाही, याच्यामध्ये गोडी नाही, हा कुठल्या देवाचा प्रसाद? त्यावेळेला तो श्रोता म्हणाला, महाराज हा कुठल्या देवाचा प्रसाद नाही, हा माझ्या आजीचा प्रसाद आहे. कुणाचा प्रसाद आहे? आजीचा. अरे आजीचा प्रसाद? श्रोता म्हणाला, महाराज माझी आजी मेल्यानंतर माझ्या आजीची इच्छा होती की मी मेल्यानंतर माझ्या अस्थिचं विसर्जन गंगेत किंवा यमुनेत करावं. माझ्या अस्थिचं विसर्जन गंगेत किंवा यमुनेत करावं. माझ्याकडे एवढे पैसे नाहीत, माझ्याकडे एवढा वेळ आहे आणि तुम्ही अनायासे व्यासपीठावरून म्हणाला की मी बोलत असताना माझ्या मुखात गंगा आणि यमुना वास करतात. मला असं वाटलं माझ्या आजीची इच्छा पूर्ण करावी म्हणून आजीची अस्थिच तुम्हाला दिल्या आणि तुमच्याच मुखातल्या गंगेत त्या प्रवाहित करून टाकल्या. मी कशा करता एवढं सांगते माहिती? महाराज श्रोता तयार झाला ना, तर वक्त्याला तयारीनंच बोलावं लागतं. विठ्ठल म्हणून महाराज हल्लीच्या काळात श्रोत्यानं जबाबदारी घ्यावी. आपण काय ऐकायचं, आपण काय ऐकायचं हे जर श्रोत्याने जबाबदारी पार पाडली ना, तर वक्त्यानं सुद्धा काय बोलायचं वक्ता जबाबदारी पार पाडू शकतो. आणि म्हणून आपल्या या परंपरेनं आपल्याला जीवनमूल्य प्राप्त होतात. जी जीवनमूल्य राहिली बाजूला आणि आपल्या आयुष्यातला एवढा मौल्यवान वेळ आपण कशासाठी खर्च करतोय? नको ते ऐकण्याकरता. आणि म्हणून माझा मुद्दा हाच सांगायचा आहे, लौकिक व्यवहारात खूप कमवतोय आपण. कमवत नाही असं नाही, खूप कमवलं, पण लौकिक व्यवहारात कमवलेलं परलोकाच्या प्रवासासाठी कामाला येत नाही. लौकिक व्यवहारात खूप आहे जवळ आपल्या, धन आहे, संपत्ती आहे, पद आहे, प्रतिष्ठा आहे, सगळं आहे. पण लौकिक व्यवहारात जे धन कमवण्यासाठी एवढे धावतोय आणि ते धन मिळवतोय, पण ते कितीही मिळवलं तरी लौकिक व्यवहारातलं धन परलोक प्रवासासाठी कामाला येत नाही. उलट लौकिक व्यवहारातच ते अडचणी निर्माण करतं. त्याच्यामुळं पहा, आता आपण इतके व्यस्त झालेलं आहे लौकिक धन कमवण्याच्या नादात. त्या व्यस्ततेमुळं
लौकिक व्यवहारातलं धन मिळवण्याच्या नादात व्यस्त झालो आणि त्या व्यस्ततेमुळं अस्वस्थ झालो. लौकिक व्यवहारातलं धन मिळवण्याच्या नादात व्यस्त झालो, त्या व्यस्ततेमुळं अस्वस्थ झालो आणि त्या अस्वस्थतेमुळं जीवन अस्ताव्यस्त होऊन गेलेलं आहे आपलं. व्यस्त तर रोजच आहे आपण, त्याच्यामुळं अस्वस्थ आहे. प्रत्येक अस्वस्थ आहे माणूस आणि त्या अस्वस्थतेमुळं अस्ताव्यस्त जीवन झालंय. कशाचा कशाला तपास नाही. महाराज, आपण कशासाठी जीवन खर्च करतो याचा भानच माणसाला राहिला नाही. रोज नुसतंच धावतोय, गप्प बसतच नाही माणूस. रोजची धाव चालू आहे, धाव चालू आहे, धाव चालू आहे. अहो, साधा हातात मोबाईल घेतला ना, तर मोबाईल हातात घेतल्यानंतर आयुष्यातले 2 तास कधी निघून जातात कळतच नाही. सहज हातात मोबाईल घेतला आणि 2 तासानं खाली ठेवला. अस्ताव्यस्त झाले जीवन. मोबाईल हातात घेतोय आणि त्या मोबाईलच्या ह्याच्यात सहज 2 मिनिटासाठी हातात घेतलेला मोबाईल, त्या मोबाईल एक मोबाईल यंत्र आहे हो. त्या हातातल्या मोबाईल रूपी यंत्राला नियंत्रित करणं आपलं काम आहे. यंत्राला नियंत्रित ठेवणं मनुष्याचं काम आहे. पण दुर्भाग्य असं झालं, यंत्रानेच माणसाला नियंत्रित करून ठेवलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. यंत्र हे माणसानं नियंत्रित करायचं असतं, पण हल्ली झालंय काय, यंत्रच माणसाला नियंत्रित करतंय. त्याच्यामुळे तर हल्ली सहज हातात मोबाईल घेतला तर 2 तास ठेवत नाही माणूस. एकानं मोबाईल हातात घेतला आणि मोबाईलमध्ये मेसेज आलेला वाचला आणि त्या मेसेजवर एक प्रश्न विचारलेला होता, असा कोणता रोग आहे की पंचपक्वानाचं ताट पुढ्यात वाढले तरी जेवूस वाटत नाही. प्रश्न होता बरं का, मोबाईलवर आलेला. असा कोणता रोग आहे पंचपक्वानाचं ताट वाढले तरी जेवूस वाटत नाही. त्याने मेसेज पुढे ढकलला. त्याच्या खाली एक दुसरा प्रश्न होता, असा कोणता रोग आहे डोळ्यावर झोप आहे तरी झोपूस वाटत नाही. त्याच्या खाली तिसरा प्रश्न होता, असा कोणता रोग आहे की घरातले सगळे परिवारातले प्रतिष्ठित लोक जवळ बसलेले आहेत तरी कुणाशी बोलूस वाटत नाही. त्या तिन्ही प्रश्नाचं उत्तर खाली एका वाक्यात लिहिलेलं होतं, तो रोग दुसरा तिसरा कोणता नसून तुझ्या हातात असलेला मोबाईल आहे. पंचपक्वानाचं ताट वाढले तरी जेवूस वाटत नाही, डोळ्यावर झोप आहे तरी झोपूस वाटत नाही, जाणकार मंडळी बाजूले तरी त्यांच्याशी बोलूस वाटत नाही. म्हणजे आपण पैशाचं व्यवस्थापन करतोय, आपण नोकरीचं व्यवस्थापन करतोय, आपण महिन्याचं व्यवस्थापन करतोय, वर्षाचं व्यवस्थापन करतोय, कपडे कोणती घालायची त्याचं व्यवस्थापन करतोय, फिरायला कुठं जायचं त्याचं व्यवस्थापन करतोय. पण आम्हाला मिळालेली अमूल्य वेळ, त्या वेळेचं व्यवस्थापनच नाही. असा वेळ कुठंतरीच चाललेला आहे आणि तो वेळ नुसता धन मिळवण्याच्या नादात अस्वस्थ झालो, अस्ताव्यस्त झालो आणि ते कितीही जरी मिळवत बसलो ना तरी सुद्धा परलोक प्रवासासाठी इथं मिळवलेलं धन पुढं येत नाही कामाला. ते इथंच अडचणी निर्माण करतं. त्याच्यामुळे इथं कमवण्याच्या नादात इथंच अस्वस्थ झालो, इथंच जीवन अस्ताव्यस्त झालेलं आहे. त्याच्यामुळं इहलोकात कितीही कमवलं जरी धन तरी ते धन परलोक प्रवासाच्या कामाला येत नाही. परलोक प्रवासासाठी उपयुक्त असणारं धन थोडंसं वेगळं आहे. विठ्ठल विठ्ठल. तुकोबराया सांगतात, इहलोकात कितीही जरी कमवलेलं धन असू द्या, इहलोकातलं ते धन परलोक प्रवासासाठी कामाला येत नाही. परलोक प्रवासाला जे धन लागतं ते वेगळं आहे. कोणतं धन लागतं परलोक प्रवासासाठी? हरी भक्ती परलोक येईल कामा, करा 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 हरी भक्ती परलोक येईल
भक्ती परलोका येईल कामा. परलोक प्रवासासाठी व्यवहारातलं धन कामाला येत नाही, त्याच्यासाठी थोडं वेगळं धन आहे, त्याला परमार्थ धन म्हटलं जातं. परमार्थाचं धन मिळवलं तर परलोक प्रवासाच्या कामाला येतं. लौकिकातलं धन परलोक प्रवासासाठी कामाला येत नाही. मग परलोक प्रवासासाठी परमार्थाचं धन लागतं. कसं कमवायचं ते? कसं कमवायचं परमार्थाचं धन? तुकोबऱ्या अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. ऐसी जोडी करा रामकंठी धरा, ऐसी जोडी करा रामकंठी धरा. ऐसी जोडी रामकंठी धरा, ऐसी जोडी रामकंठी धरा, ऐसी जोडी करा रामकंठी धरा, ऐसी जोडी करा रामकंठी धरा, ऐसी जोडी रामकंठी धरा, ऐसी जोडी रामकंठी धरा. तेने चुके फेरा गर्भवासा, तेने चुके फेरा गर्भवासा, 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 गर्भवासा. आसी बंद आटी दिया पुत्र धना, आसी बंद आटी दिया पुत्र धना. ऐसे जोगे पेरा गर्भवास, ऐसे जोगे पेरा गर्भवास, 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 आसी बंद आदि प्रिया पुत्र धरा, आसी बंद आटी प्रिया पुत्र धरा, प्रिया पुत्र धरा. तुकोबऱ्या अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, परमार्थाचं धन मिळवा, जे धन परलोक प्रवासाच्या कामाला येतं. मग परमार्थाचं धन मिळवणं म्हणजे काय करायचं? परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. देवाचे चरण जोडणे हे परमार्थाचं महाधन आहे. मग देवाचं चरण जोडण्याकरता काय करावं? त्याचं नाम घ्यावं. ऐसी जोडी करा रामकंठी धरा, त्याच्या नामानं त्याला आपलंसं करावं, त्याच्या नामचिंतनानं देवाला आपलंसं करावं. नामरूपी धन इतकं मिळवावं की तेवढंच धन परलोक प्रवासात कामाला येतं. इथं कमवलेलं धन, संपत्ती, वैभव, ऐश्वर्य, पद, लौकिक हे सगळं इथंच राहतं, ते परलोक प्रवासाला कामाला येत नाही. फार मोठं पद आहे म्हणून ते परलोक प्रवासाला कामाला येत नाही. फार मोठी सत्ता आहे, फार मोठं सामर्थ्य आहे, फार मोठी प्रसिद्धी आहे, परलोक प्रवासाला कामाला येत नाही. खूप बँकेत पैसे पडलेले आहेत पण परलोक प्रवासाला कामाला येत नाही. महागडी वस्तू आहेत आपल्याजवळ पण परलोकाला ते कामाला येत नाहीत. परलोक प्रवासात फक्त एकच धन कामाला येतं, ज्याला भगवत नाम असं म्हटलं जातं. तुकोबऱ्या सांगतात, ते परलोक प्रवासाला उपयुक्त असणारं धन भगवत नामाचं आहे. ते मिळवा, प्राप्त करा, एकत्रित करा, ऐसी जोडी करा. ते संग्रहित करावं नाम, ऐसी जोडी करा. राम कंठी धरा, त्याला कंठात धारण करावं, कंठात धारण करून त्याला मिळवावं, वाढवावं. आणि ते संग्रहित केल्यानं एक दिवस परलोक प्रवासात ते कामाला येतं. परलोक प्रवासात कामाला येतं म्हणजे काय? परलोक प्रवास सुखाचा होतो आणि परलोक प्रवास सुखाचा झाल्यानंतर गर्भवासाच्या यातना संपल्या जातात. जेने चुके फेरा गर्भवास, गर्भवासाच्या यातना संपल्या जातात. असं वाटत असेल ना आपल्याला की इहलोकात कमवलेलं धन ते सगळं माझ्याबरोबर येईल किंवा मी ज्यांच्याकरता धन मिळवतोय ती सगळी माझ्याबरोबर येतील, हा आपला गोड गैरसमज आहे, माझ्यासहित आपल्या सगळ्यांचाच. एक सांगू महाराज, तुम्ही एकदा परलोक प्रवासाच्या प्रवासाला निघाला ना,
त्यावेळेला इथं ज्यांच्यासाठी राबतोय ना ती सुद्धा लांब राहतात. आयुष्यभर जिच्या बरोबर प्रपंच केला, आयुष्यभर जिच्या बरोबर प्रपंच केला, ती पत्नी सुद्धा याला उचलला ना एकदा, कुठनं घरातनं बरं का, चौघांनी उचलला, याला उचलला एकदा आणि घराच्या बाहेर काढला की घरात जिच्या बरोबर प्रपंच केला ती पत्नी सुद्धा घराच्या उंबऱ्याच्या आत असते आणि पतीला उचलल्याबरोबर पतीला घरातनच म्हणते बाय बाय. देहग्रहाची कामिनी ती तव राहिली भुवनी. घरात राहते बरं का ती. देहग्रहाची कामिनी ती तव राहिली भुवनी. मी जळतो स्मशानी अग्निसवेकला. मित्राले गोत्राले मजला टाकून या गेले. सगळे असे टाकून जातात. आणि हे इथलं हे नाटकी प्रेम आहे ना, नाटकी प्रेम व्यवहारातलं. आपल्याला असं वाटतं अरे खूप कमवतोय, माझ्यांच्या करता कमवतोय, ती मला साथ देतील. महाराज हे सगळी नाटकी प्रेम आहे इथलं. एखाद्या भिंतीवर चित्र काढलेलं असू द्या, त्या भिंतीवरचं चित्र जोपर्यंत भिंत आहे तोपर्यंत अबाधित असतं. भिंत पडली चित्राचं अस्तित्व संपतं. तसं या मनुष्य देहरूपी भिंत आहे तोपर्यंत ही नातेसंबंधांची चित्र जोडलेली आहेत. एकदा की मनुष्य देहाची भिंत पडली नाही, नातेसंबंधाची चित्र अशी कुठं निघून जातात. जेब में है रुपया पत्नी बोले सैया. जेब में है रुपया बहीन बोले भैया. जोवरी चलन गा तोवरी म्हणती माझा माझा. पुरा असू द्या, घरचे असू द्या, कुटुंब असू द्या, सगळे माझं. जोवरी चलन गा जोवरी चलन गा तोवरी म्हणती माझा माझा. मानती लहान थोर देह सुखाची आकाजा. त्याच्यामुळं वाटत असेल लौकिकात जे धन कमवतोय, लौकिकात ज्यांच्या करता धन कमवतोय ते सगळे येतील परलोक प्रवासात मदती करता, कोणी येत नाही. त्यावेळेला एकटंच तडफडावं लागतं. महाराज ही नाती गोती तर लांब आहेत, ही नाती लांब आहेत. नात्यांच्या पलीकडे सांगू का, ज्याच्या आधारानं जीवन जगतोय ना, ज्याच्या आधारानं जीवन जगतोय हा देह सुद्धा साथ देत नाही. त्यावेळेला परलोक प्रवासाच्या वेळेला देह सुद्धा साथ सोडतो महाराज. म्हणून देह सुदृढ आहे ना तोपर्यंत देहाच्या मार्फत असं धन कमवावं जे परलोक प्रवासाला कामाला येतं. ते धन मिळवण्यासाठी विद्वत्ता, ज्ञान, प्रतिभा, कौशल्य सगळं दिलेलं आहे भगवंतानं. आणि हे ज्ञान नाही कोठे, आणि हे ज्ञान नाही कोठे, आणि हे ज्ञान नाही कोठे, आणि हे ज्ञान नाही कोठे. याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. याचे देही घडे देवाचे भजन आणि कहे एवढी प्रतिभा, एवढी गुणवत्ता, एवढं ज्ञान, एवढं कौशल्य भगवंतानं तुम्हा आम्हाला दिलेलं आहे की या प्रतिभेच्या मार्फत असं धन मिळवा जे परलोकाला कामाला येईल. पण काय दुर्भाग्य, असं धन कमवतोय आपण महाराज जे धन आपल्या परलोक प्रवासाला कामाला येत नाही. अहो हे लौकिकातले सोडून द्या सगळे, हे लौकिकातली नाती गोती तर खूप लांब राहतात. पण एक सांगू, स्वतःचा देह सुद्धा साथ सोडतो. शेवटची घटिका जवळ आलेली कितीतरी मंडळी पहा, महाराज देह साथ देत नाही.
पाय काम करायचे बंद होतात. अंथरुणावर खेळलेला माणूस असतो, पाय काम करायचे बंद होतात, हात काम करायचे बंद होतात, बुद्धी भ्रमित होते. एवढं कौशल्य होतं, एवढं ज्ञान होतं, ती बुद्धीच भ्रमित झाली. बुद्धी काम करायची बंद झाली, विस्मृती आली, कळे ना पुढं कोण आहे. हाताने साथ सोडली, पायानं साथ सोडली, बुद्धीनं साथ सोडली, डोळ्यानं दिसायचं बंद झालं, डोळ्यानं साथ सोडली. याच्या पलीकडे जाऊन वाणी सुद्धा साथ सोडते, वाचाही लुळी पडायला लागते. परलोक प्रवास एवढा सोपा नाही महाराज. परलोक प्रवास करण्याकरता चांगल्या चांगल्याची उच्चल बांगडी झालेली आहे. राज वैभव ऐश्वर्य सगळं सोडलेलं आहे, का तर परलोक प्रवास सुखाचा व्हावा. राज वैभव सोडलं का तर राज वैभवात मन रमेल, आणि जर राज वैभवात मन रमलं तर परलोक प्रवासात अडथळा निर्माण होऊ शकतो. मग राज वैभवाचा त्याग करावा. राज वैभवाचा त्याग केला, वानप्रस्थ आश्रम स्वीकारला, पण तिथं जाऊन सुद्धा परलोक प्रवास सुखाचा करता आला नाही. घाला तो घातला वासनेने. मग महाराज मोठे मोठे साधू संत तेने सायास केले, प्रपंच असताना मन नाही गोविले. चांगल्या चांगल्यांची फजिती परलोक प्रवासाच्या दरम्यान होत असेल तर आपण तर सामान्य आहे हो. आपला तर सत्तेत सुद्धा मन रमलेलं असतं, आपलं आपल्या बँकेतल्या पैशावर मन रमलेलं असतं. एखादी एकर जमीन असली तर तिथं सुद्धा आपलं मन रमलेलं आहे. आपलं मन प्रसिद्धीमध्ये सुद्धा रमलेलं आहे. आपलं मन एखाद्या वस्तूमध्ये रमलेलं असतं, एखाद्या व्यक्तीमध्ये रमलेलं असतं, एखाद्या पदार्थामध्ये रमलेलं असतं, एखाद्या स्थानामध्ये रमलेलं असतं. असं कुठं कुठं आपण रमलोय. परलोक प्रवासात किती अडथळे तयार होतील. तुकोबाऱ्या सांगतात असं कुठेही रमू नका. रमायचंच असेल तर भगवत नामात रमावं. ऐसी जोडी करा राम कंठीधरा, त्याला धारण करून जगतात रममान असणाऱ्या रामात रमावं माणसाने. विश्वात रमणारा राम, चराचरात रमणारा राम, झाडा पाना फुलात वेलीत रमणारा राम, तुमच्या माझ्या प्रत्येक क्रियाकलापात रमणारा राम, आपल्या डोळ्यांनी पाहायला लावणारा राम. आपल्या डोळ्यांनी पाहायला जो लावतो तो राम, आपल्या हाताला क्रिया करायला लावतो तो राम, आपल्या पायाला चालायला लावतोय तो राम, आपल्या मुखातून शब्द बाहेर पडतोय तो राम, जो चराचरात व्याप्त आहे. अशा त्या रामात रमावं, त्याला धारण करावं. ती जर संपत्ती मिळवली तर महाराज म्हणतात परलोक प्रवास सुखाचा होतो. जेने चुके फेरा गर्भवास, गर्भवासाच्या यातना संपतात आणि माणूस परलोक प्रवास सुखाचा करून जातो. मग एकाने विचारलं का हो महाराज, मग एवढ्या नात्या गोत्यांच्यात रमतोय आम्ही, ते कुणीच नाही का कामाला येणार. तुकोबाराय म्हणतात अरे या प्रपंचात रमतोय ना, हा प्रपंचच अविनाशी आहे, विनाशी आहे. या प्रपंच विनाशी आहे. या प्रपंचात फक्त अविनाशी तत्व भगवंत आहे. विनाशी प्रपंच, या विनाशी प्रपंचात संबंधानं जोडलेले नाते असू द्या किंवा विनाशी प्रपंचाच्या संबंधानं जोडलेला लोकव्यवहार असू द्या किंवा या विनाशी प्रपंचाच्या माध्यमातून जोडलेले कोणतेही पदार्थ असू द्या, ते विनाशीच आहेत. आणि त्याच्यात जर रमलो तर आपलं हित नाही. म्हणून महाराज म्हणतात हे बाकीचं सगळं जे दिसतंय ना, हे कसं आहे अभंगाचं दुसरं. नासिवंत आटी प्रिया पुत्रधर, जय हो. नासिवंत आटी प्रिया पुत्रधर, नासिवंत आटी प्रिया पुत्रधर, नासिवंत आटी प्रिया पुत्रधर.
जोडी करा रामकंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शीनतेची पळ तुकोबराय सांगतात बाकीचं सगळं नाशिवंत आहे. काय काय नाशिवंत आहे? प्रत्येक शब्दाला नाशिवंत जोडायचं. नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन असं सांगितलं महाराजांनी. तर नाशिवंत प्रिया, नाशिवंत पुत्र, नाशिवंत धन हे सगळंच नाशिवंत आहे. जे परलोक प्रवासाला कामाला येत नाही तरी माणसाला वाटतं वंशाला दिवा व्हावा. वाटतं ना महाराज? खरं सांगा बरं. प्रत्येकाला वाटतं काय नाही वंशाला दिवा झाला पाहिजे. वंशाला काय झाला पाहिजे? दिवा. मी विचारतो कशाला लागतो दिवा? वंशाला दिवा का लागतो? मी म्हणतो पंथी झाली तर नाही चालायची का? पण वंशाला दिवाच पाहिजे. कशाला लागतो दिवा? आमचे महाराज सांगतात माणसाला वंशाला दिवा एकासाठीच लागतो, पेटवायला. नाही कळलं तुम्हाला? ही साताऱ्याकडची भाषा आहे. पेटवायला लागतो माणूस. वंशाला दिवा कशाला लागतो? अग्नी संस्कार करायला, म्हणजे पेटवाय. मी असं विचारतो वंशाच्या दिव्यानं पेटवलं, पंथीनं पेटवलं तर काय पेटायचं नाही वेळ? पंथीनं पेटवलं पेटणार नाही? तरी पण दिवाच लागतो. खरं सांगू बऱ्याच लोकांना असं वाटतं वंशाला दिवा पाहिजे, पण बहुतांश दिव्यांनी बापाच्या आयुष्यात अंधार करून टाकलेला असतो. त्या बापाची इच्छा असते दिवा व्हावा, पण त्याच बापाच्या आयुष्यात सगळा अंधार केलेला असतो वंशाच्या दिव्यानं. वंशाच्या दिव्यालाही माहित नसतं माझा बाप किती कष्ट करतोय. त्याच्या फाटक्या सदऱ्याला, त्याच्या फाटक्या सदऱ्याला कशी ठिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावलेली, त्याच्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना उरी हुंदका दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना आली जत्रा गावाची, बाप बाजारला जायाचा, उदार पादार कापड पोरांना आणायचा. असे वडिलांचे कष्ट. म्हणून महाराज वडिलांना आपल्या बघायचं असेल ना तर दिवाळीला नाही बघायचं, दिवाळीचा सणात नाही वडिलांच्याकडे बघायचं, लग्न समारंभाच्या दरम्यान वडिलांच्याकडे बघायचं नाही, उत्सवाच्या दरम्यान वडिलांच्याकडे बघायचं नाही. वडिलांच्याकडे बघायचं असेल तर काबाड कष्ट करून आलेला वडील ज्या वेळेला झोपला जातो त्यावेळेला त्याच्या अंगावर फाटलेली बनियन बघितली ना मग कळतं वडिलांचं कष्ट आपल्याकरता काय आहे. महाराज आपले आई वडील आपल्याकरता एवढं करतात की त्यांनी आपली सगळी हौस पूर्ण केली. त्यांच्या जीवावर आपण वडिलांच्या जीवावर, आई वडिलांच्या जीवावर मुलाचे सगळे हौस पुरवली जाते. पण ज्या वेळेला मुलगा स्वतः कमवायला लागतो ना त्याला त्याच्या जबाबदारीतनंच बाहेर पडता येत नाही. आई वडिलांच्या जीवावर हौस असते, स्वतः कमवायला लागल्यानंतर आपली जबाबदारी आपल्याला पार पडत नाही. मला याकरता सांगायचंय कुठलाही मुलगा असो द्या, कुणीही असो द्या, पण महाराज म्हणतात सगळी नाशिवंतच आहे. तो नाशिवंत प्रिया पुत्र धन हे सगळं नाशिवंतच आहे. त्याच्यामुळं अतिशय आसक्त होऊन चालणार नाही. याच्यासाठी माणसानं स्वतः करता वेळ द्यावा. मी नेहमी सांगतो घरातला एक कोपरा स्वतःला भेटण्यासाठी ठेवा. घरातला एक कोपरा आहे ना स्वतःला भेटण्यासाठी असावा. आपल्या घरात प्रत्येक कोपरा आहे, मेकअप सेटचा कोपरा आहे, सौंदर्य प्रसाधनं ज्या कोपऱ्यात ठेवली जातात तो कोपरा आपल्या घरात असतो. आपली कपडे ठेवण्याचा कोपरा आहे, जेवण्याचा कोपरा आहे, एकत्र बसण्याचा कोपरा आहे. प्रत्येक वस्तूला एक कोपरा जसा ठेवलेला आहे ना तसं स्वतःला भेटण्याचा एक कोपरा घरात असावा. ज्याला तुकोबऱ्या सांगतात ठाईच बैसोनी करा एक चित्त. ठाईच बसा. एका आपल्या घरात असं एक ठिकाण निवडावं, निर्धारित करावं, त्या कोपऱ्यात बसावं आणि आपण आपल्याकडं वळून पाहावं. आपल्याकडं वळून पाहणं यालाच परमार्थ म्हणतात. विठ्ठल जीवा
जीवानं आपल्या स्वतःकडं वळून पाहण्याच्या प्रक्रियेलाच परमार्थ म्हणतात. दर्पणी प्रतिबिंब भासे जैशास तैसे दिसे. दर्पणी प्रतिबिंब कैसे आपण आजपासी जसं रोज आरशात बघतो तसं रोज स्वतःत बघावं, डोळे झाकून आत्मपरीक्षण करावं, आत्मविश्लेषण करावं, आत्ममंथन करावं. असं आत्ममंथन केल्यानंतर कळायला लागतं आपण कुठे आहे, कुठं जायचं आहे. तुकोबऱ्यांनी डोळे झाकावे, डोळे झाकलेल्या तुकोबऱ्यांनी आपल्याकडे वळून पाहिल्यानंतर तुकोबऱ्यांच्या लक्षात आलं मी तवानात अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी. तुझ मी आठवेले नाही कधी वाचे कृपाने दे माय बापा. नाही ऐकिले गाईले गीत धरिली लाज सांडिले हित. नावडे पुराण बैसले संत केली बहुत परनिंदा. हे सगळं आत्मपरीक्षण केल्यानंतर कळतं. केला नाही करविला नाही परोपकार. नाही दयाली पीडिता पर करू नये तो केला व्यापार. वाहिला भार कुटुंबाचा. अख्खा अभंग बघून घ्या. आत्मपरीक्षण. नाठाचे अभंग वाचले की कळतं आत्मपरीक्षण काय आहे. विठ्ठल एक नाटाचा अभंग महाराज. बरवे झाले आजवरी, बरवे झाले नाही पडलो मृत्यूच्या आहारी. बरवे झाले वाचून आलो येथवरी. बरवे झाले उरले ते हरी तुम्हा समर्पण. बरवे झाले. काय तुकोबऱ्यांची आज एक एक अभंग आहेत. आत्मपरीक्षण केल्यानंतर माणसाला स्वतःतलं गुण, स्वतःतले दोष कळायला लागतात आणि ते कळण्याकरता, ते समजण्याकरता एकांत गाठावा. एकांतात बसावं, थोडं स्वतःकडे वळून पाहावं आणि स्वतःकडे वळून ते एकांताचा कोपरा असं धन मिळवण्यासाठी वापरावा जे धन परलोक प्रवासासाठी लागतं. त्या एकांतात बसून माणसानं अशी जोडी करावी, त्याला धारण करावं, त्याच्या नामाला एकत्रित करावं, मिळवावं, संपादन करावं की जे मिळवलेलं धन नामाचं एक दिवस आपल्या परलोक प्रवासासाठी उपयुक्त ठरणार आहे. आणि बाकीच्या जर गुरपटत बसलो तो महाराज म्हणतात ते सगळे विनाशी तत्व आहेत, नाशिवंत आहेत. नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शीन, जे स्वतःच विनाशी आहेत ते काय आपल्याला अविनाशी करते. अविनाशी तत्व फक्त भगवान परमात्म्याचं नाम. जे नाम अलौकिक आहे, ज्याचं वर्णन करता येत नाही. तुझ्या नामाचा महिमा तुझ नकळे मेघश्यामा. तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. नाम चांगले चांगले माझ्या कंठी राहो भले. कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. एवढं सामर्थ्य नामात आहे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड गगनाहुनी वाढ नाम आहे असं हे दिव्य नाम. त्या नामाची संपदा मिळवावी जी परलोक प्रवासासाठी कामाला येते. मग महाराज म्हणतात ते नामाचं धन लौकिक धनापेक्षा वेगळं आहे. लौकिक धन इथंच अडचणी निर्माण करतं. परलोक प्रवासासाठी नामाचं धन लागतं. नामाचं धन मिळवा आणि ते धारण करून आपला परलोक प्रवास सुखाचा करावा. मग आता त्या नामाच्या धनाच्या बळावर काय करावं. या भवसागरात नामरूपी नामेमध्ये जीवानं आरूढ व्हावं. अभंगाचं सहस्त्र
नामाची तुकोबराय सांगतात सज्ज नाव करावी नामाची. नामाच्या नावेत मनुष्य देहधारी जीवानं आरूढ व्हावं. महागड्या गाडीत आरूढ होऊन चालणार नाही, कधीतरी नामाच्या नावेत आरूढ झालं पाहिजे. नामरूपी नावेत आरूढ व्हावं आणि त्या नामरूपी नावेला सज्ज करावं. कसं सज्ज करायचं? धड करायला सांगतात तुकोबराय. नाव धड करा, सज्ज करा. कशानं सज्ज करायची नामाची नाव? आपल्या जवळच्या श्रद्धा आणि विश्वासानं नाव धड करायची. बऱ्याचदा नाम मिळतं हो, पण त्या नामावर श्रद्धा नसते, विश्वास नसतो. नामावर विश्वास असावा, श्रद्धा असावी. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. नाम घेऊन कोणाचं वाईट झालं असं कुठं पाहायला मिळत नाही. त्याच्यामुळं नामावर विश्वास असावा, श्रद्धा असावी. श्रद्धा आणि विश्वासाच्या बळावर नाव सज्ज करा आणि नामरूपी नावेवर आरूढ होऊन विश्वासानं जीवनक्रम व्यतीत करावा. त्याच्यामुळे होतं काय? जे भवसिंधूची थडी पावे ती भवसागरातून नामरूपी नाव आपल्याला पहिलं तीराला घेऊन जाते. आणि या दरम्यान नावेतनं प्रवास करणारा, नामरूपी नावेतून प्रवास करणारा नामधारक ज्या वेळेला नामावर आरूढ होतो, नामाच्या बळानं जीवनात प्रवास करत असतो आणि त्या प्रवास करण्याच्या दरम्यान एखाद्या वेळेस त्या नामधारकाच्या पुढं त्याचा काळ आला, तो येतोच, कुणाला चुकत नाही. सगळ्यांच्या पुढे एक दिवस तो ठरलेला आहे. जसं म्हणतात ना, नवीन पकवास घेतलं की गट्टे फ्री मिळतात. नवीन पकवास घेतले की गट्टे फ्री देतात. नवीन मोबाईल घेतला की चार्जर फ्री. तसं एकदा जन्माला आलं की मृत्यू सुद्धा फ्री मध्येच मिळतो. त्याच्यासाठी काही विशेष खर्च करावा लागत नाही. त्याच्यामुळं कुणीही असला तरी एक ना एक दिवस काळाला सामोरे जावं लागतं. फक्त एक आहे, नामधारक काळाला सामोरे वेगळ्या दृष्टीनं जातो आणि सामान्य काळाला सामोरे वेगळ्या दृष्टीनं जातो. महाराज म्हणतात, जो नामरूपी नावेत आरूढ झालेला आहे, जो नामधारक आहे, तो नामधारक नामरूपी नावेतून प्रवास करत असताना त्याच्या जीवनात काळाचा ओघ आलाच तर त्या नामधारकानं काय करावं? होय तुका म्हणे काळा तोंडावर, तुका म्हणे काळा ना 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 तोंडावर. त्या दरम्यान प्रवास करत असणाऱ्या नामधारकाच्या पुढे काळ आला तर त्या नामधारकानं काय करावं त्याच्यात ती योग्यता निर्माण होते. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, पण तोंडावर काळाला हाणायच्यासाठी त्याच्याकडे सुद्धा पात्रता लागते. ती कोणती पात्रता? भाता भरा हरी रामवाणी. आता हे भाता म्हणजे काय असते एक सांगू? आपल्या श्वासात त्याला भरायचं. श्वास प्रश्वास जो चालू आहे ना, श्वास प्रश्वास चालू आहे, हा जो श्वासांचा भाता आहे ना, त्या भात्यात त्याला भरायचं. इथं कुणाचा बंद नाही ना, श्वास बंद नाही ना कुणाचा. पर किती वेळा श्वास घेतो आपण? श्वास तरी घेता का? किती वेळा श्वास घेतो आपण? आहे ठाऊक सौभाग्य संता, नाही तुझा अनिक मागुता गा. वासुदेव करीतो फेरा वाडिया आत
वासुदेव 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 म्हणजे कोण? जो आपल्यात वास करतो तो वासुदेव, जो तुमच्या माझ्यात वास करतोय तो वासुदेव. काय करतोय? तत्वता आपण वासुदेव तत्वता. मी वासुदेव तत्वता. तत्वता तर आपण वासुदेव आहे. बाकी मग हे सगळं देह हा पाचाचा आणीला उसना. पण तत्वता पाहिलं तर मी वासुदेव तत्वता. हे कधी कळतं? कळू येईल विचारिता. कुणाला विचारायचं? आहे ठाऊक सभाग्य संता. त्यांना माहित आहे, त्यांना विचारल्यानंतर कळतं आपलं खरं स्वरूप. आणि तो आपल्यात वास करतोय ना, तो दुसरा तिसरा कोण नसून तोच भगवान परमात्मा, जो सदैव वासुदेव करीतो फेरा. काय कळलं? वासुदेव करीतो फेरा, वाडियात बाहेर द्वारा. सारखा आत बाहेर करतोय तो. श्वासाच्या रूपानं सारखा आत जातोय बाहेर येतोय, आत जातोय बाहेर येतोय. त्या भात्यामध्ये भरा हरी रामवाणी. त्याच्या सासों की माला पे सुमिरू में तेरा नाम, की माला पे सुमिरू में तेरा नाम. सासों की माला पे, सासों की माला पे, सासों की माला पे सुमिरू में, सुमिरू में, सुमिरू में तेरा नाम. हाँ सासों की माला पे सुमिरू में तेरा नाम. प्रेम के रंग में ऐसी डूबी बन गई एक डोर. प्रेम के रंग में ऐसी डूबी बन गई एक डोर. अपने हाथ की बंदी हो गई मैं बदनाम. सासों की माला पे सुमिरू में तेरा नाम. सासों की माला पे सुमिरू में, सुमिरू में, सुमिरू में तेरा नाम, तेरा नाम, तेरा नाम. सासों की माला पे सुमिरू में. श्वासाची माळ महाराज जप करतो ना माळेवर, अतिशोक्ती म्हणून नाही, अन्यथा याचा अर्थ घेऊ नका. माळ जपत असतो ना, माळ जपत असतो. 5 मिनिटं तुमची घेतो. मला कळतंय तुम्हाला कंटाळा आलाय. नाही ना? हो दे. असू द्या. महाराज ऐका, आपण माळ जपत असतो. जपता का? माळ जपता? बाबा बसा खाली. बसा बसा खाली बसा. माळ जप करता तुम्ही? माळ जप करत असतो ना, माळ जपण्याची प्रक्रिया असते. माळ जपण्याची प्रक्रिया आहे. माळ जपत असताना असं म्हटलं जातं, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे. म्हणजे माळ जप करणाऱ्या जापकानं चित्तामध्ये भगवंताचे पाय ठेवायचे, रूपाचं ध्यान डोळ्यानं करायचं आणि मुखानं देवाचं नाव घ्यायचं. आपलं उलट असते. आपण जप करत असताना संसार चित्तात ठेवतो, नोकरी डोळ्यात ठेवतो आणि तोंडात देवाचं नाम असतं. यालाच म्हणतात मुख में राम और बगल में छुरी. असं आहे. आपल्या तो मुखात एक असते, डोळ्यात एक असते, आतमध्ये एक भलतच असते. असं नाही. आत चित्तात त्याचं पाय, डोळ्यात त्याचं राजस सुकुमार मदनाचा पुतळा. अरे ज्याला पाहिल्याबरोबर पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तेने वेदियले मन, 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 तेने वेदियले मन. पाहि
त्याचं ध्यान करत असताना, त्याचं चिंतन करत असताना, त्याचं नामस्मरण करत असताना असं म्हणतात उपासकामध्ये चिंतन करत असताना चिंतनी 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 तद्रूपता, तद्रूपता अवस्था, चिंतनी तद्रूपता, चिंतन करत असताना त्या स्वरूपाशी एकरूप, आणि ते एकरूप झालं ना माणसाला भान राहत नाही. डोईचा पधर आला खांद्यावरी, भानच राहत नाही हो. अपने सब रूठे चाहे हो बदनामी, अपने सब रूठे चाहे हो बदनामी, शाम पिया की मैंने कर ली गुलामी, अपने सब रूठे. त्याला मग महाराज याती कुळ माझे गेले हरपूर, एक रूप होतो जीवात्मा. असा जप, तो जप करायला लागला ना, हल्ली काय होतंय, आपण जप करायला लागलो आणि घरात पोरगं ओरडलं ना, हातातल्या माळीनं पोराला मारतो. कधी आपलं तर आध्यात्म्य जोडायचं. महाराज जप करता 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 एक दिवस एक माळेचा संकल्प 2 माळेवर जातो, 2 माळेचा संकल्प 3 माळेवर जातो, 3 माळेचा संकल्प 5 माळेवर जातो, 5 माळेचा संकल्प 11 माळेवर जातो. जपता जपता 21 माळा करायला लागतो. आणि मग महाराज माळेचाही भान राहत नाही, जपच करत राहतो. आणि तोच जप पुन्हा माळेवरचा जप खाली राहतो, माळ बंद होते, हातातली माळ जड वाटायला लागते. आणि त्याच्या श्वासाश्वासात जप सुरू होतो ना, त्यावेळेला परमार्थाची खरी सुरुवात होते. विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात असा श्वासोश्वासाचा भाता सुरू आहे ना, त्यात त्याचं चिंतन करावं, त्यात त्याचं अखंड स्मरण करावं. आणि जर एक मागाशी बोलल्याप्रमाणे ज्या वेळेला माणसाच्या शेवटच्या प्रवासाच्या दरम्यान वाणी बंद पडते ना, त्यावेळेला सगळे साथ सोडतात, हात पाय सगळे इंद्रिय वगैरे नातेवाईक सगळे साथ सोडतात. तुमची वाणी साथ सोडलेली असते, डोळ्यांनी साथ सोडलेली असते, पण एकच गोष्ट तुमच्या बरोबर असते, त्यांना श्वास म्हटलं जातं. शेवटपर्यंत श्वास बरोबर असतात. जर तुम्हाला श्वासात त्याला गुंफण्याची सवय लागली ना, की मग भाता भरा हरी राम वाणी तुका म्हणे काळा हना तोंडावरी. मग त्यावेळेला श्वासाश्वासात त्याचं जर चिंतन केलं तर वाणी बंद पडली तरी त्याचा परलोक प्रवास सुखाचा होतो, डोळे बंद पडले तरी परलोक प्रवास सुखाचा होतो, कान बंद पडले तरी परलोक प्रवास सुखाचा होतो. कारण तुका म्हणे काळा हना तोंडावरी, भाता भरा हरी राम वाणी, नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शीनतेची फळ ज्ञान देव तुकार, ज्ञान देव तुकार, ज्ञान देव तुकार. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय
भाता भरा हरी रामवाणी नाशिवंता टी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शिनतेची फळ यतामती यता अवकाश. नियोजित वेळेपेक्षा 10-15 मिनिटं आपली जास्त घेतली त्याबद्दल क्षमा असावी. या अभंगावरती बोलण्याचा मी फक्त प्रयत्न केलेला आहे. बोलण्याच्या ओघात एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर क्षमा करा. जे बरोबर आहे ते साधू संतांचं आहे, सद्गुरुनाथांचं आहे, त्याचं नक्की अनुकरण करा. झालेली कीर्तनरूपी सेवा माझे समर्थ सद्गुरू शंकर महाराज रसाळ, समर्थ सद्गुरू पांडुरंग महाराज रसाळ यांच्या पवित्र चरणावरती समर्पित करतो. माऊली महाविष्णू ज्ञानोबाराया जगद्गुरु तुकोबाराया आदी करून सर्व संत महात्म्यांच्या चरणावर, भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणावर, मारुतरायांच्या चरणावर सेवा समर्पित करतो. त्याचबरोबर या ठिकाणी चालू असणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये श्री हनुमान क्रीडा मंडळ या ठिकाणचं ह्या मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी हा कीर्तन सेवेचा योग माझ्यासारख्या अल्पशा पामराकडे आला, त्याबद्दल मी माझं भाग्य समजतो. या सेवेचा योग ज्यांच्या मार्फत मला आला ते माझे मित्र, परमार्थ स्नेही आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांचं आत्ता खूप खूप प्रसिद्ध नाव आहे मृदंगाच्या क्षेत्रात, असे मृदंग अलंकार, मृदंग सम्राट, मृदंगदास, आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे मित्र तेजस महाराज खेसे, ज्यांच्या मार्फत मला ही सेवा प्राप्त झाली त्याबद्दल महाराजांचं मी विशेष आभार मानतो. महाराजांना मी फक्त यूट्यूबला बघायचं, प्रत्यक्षात आज योगायोग आला. बऱ्याचदा अनेको दिग्गज महाराष्ट्रातल्या दिव्य कलाकारांच्या सोबत त्यांचं बसणं उठणं असते आणि फार मोठं नाव आणि हातामध्ये इतका जबरदस्त गोडवा, खूप सुंदर अशा प्रकारचं वादन, ज्यांच्या मार्फत मला ही सेवा प्राप्त झाली. तेजस महाराजांचं मी आभार मानतो. भगवंत कृपेनं आपल्या हातून अशीच ही भगवंताची सेवा मृदंगाच्या माध्यमातून होत राहावी अशी प्रकारची प्रार्थना करतो. या मंडळामध्ये कार्यरत असणारे आदरणीय हरिभक्तीपरायण विलास महाराज महाडिक यांच्यामार्फत ही मला सेवा प्राप्त झाली. महाराजांचे आभार मानतो. या ठिकाणी गायनाला साथ करणारे महाराज सगळे मंडळींचा आभार मानतो. मला सगळ्यांची नावं परिचित नाही आहेत पण सगळ्यांचा आभार. महाराज उपस्थित झाले, महाराजांचे आभार मानतो. मृदंगाचार्य त्याचबरोबर आमचे मित्र आणि आम्हालासुद्धा जनमानसांपर्यंत घेऊन जाण्याचं काम जे करतात किंवा अनेको कीर्तनकारांना एक सुंदर व्यासपीठ, त्यांच्या जवळ असणारी संत विचारधारेची प्रस्तुती, ती प्रस्तुती समाजापर्यंत घेऊन जाण्याचं काम जे करतात ते आमचे मित्र परम आदरणीय हरिभक्तीपरायण छंद भक्तीचा यूट्यूब चॅनलचे संस्थापक मोहन महाराज जाधव ते या ठिकाणी उपस्थित आहेत. वेळात वेळ काढून आले. या सगळ्या मंडळींच्यावर त्यांचं खूप प्रेम आहे, भरभरून प्रेम करतात आणि विनामूल्य ही सगळी सेवा करतात. आमची एवढं सुंदर कार्य करतात. असंच त्यांच्या हातून हे संत विचारधारा जनमानसांपर्यंत पोचवण्याचं कार्य, संतांचे विचार आपल्यासारख्या सामान्य माणसांपर्यंत पोचवण्याचं कार्य त्यांच्या छंद भक्तीच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आदरणीय हरिभक्तीपरायण मोहन महाराज जाधव यांच्यामार्फत होत राहावं अशा प्रकारची भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी उपस्थित असणारे आपण सर्व श्रोते सज्जन माईबाप, आपणा सर्वांचंही आभार मानतो. अशीच परमार्थमय जीवनशैली आपलीही निर्माण व्हावी. आमचे पेटी मास्तर त्यांचंही आभार मानतो, ते सुद्धा माझ्या परिचित आहेत. अशीच आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये परमार्थमय जीवनशैली निर्माण व्हावी आणि परमार्थ आपल्या अंतःकरणामध्ये भिनावा, रुजावा, मुरावा आणि त्याचा साक्षात्कार तुम्हाला सगळ्यांना व्हावा. आपल्या आयुष्यातील बराचसा काळ भगवत चिंतनामध्ये समर्पित व्हावा अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि या ठिकाणी